जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जिल्ह्यात वाढत मात्र तरी देखील साधा एखादी कोविड सेंटर उभारण्यात खासदार हेमंत गोडसे अपयशी ठरले आहे। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन कोरोनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचं होतं। केवळ पत्रव्यवहारांचा दिखावा करून ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सच्या संदर्भात मंजुरी मिळवून आणल्याचा दिखावा न करता या सुविधा प्रत्यक्षात सुरू करणे अपेक्षित होतं। मात्र स्वतःला कार्य सम्राट म्हणून घेणारे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकसाठी फारसं काही योगदान दिलं नसल्याचं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याने खासदार हेमंत गोडसे यांना घरचा आहेर मिळाला आहे। ड्रोनद्वारे हायपोक्लोराइड सॅनिटायझर फवारणी जरी असली तरी तिचे वास्तव उपयुक्तता आणि कार्यपद्धतीचं मूल्यमापन महत्त्वाचे ठरते। शहरातील रविवार कारंजा परिसरात झालेला असा प्रयोग म्हणजे केवळ नारळ वाढवला, ड्रोनची प्रदक्षिणा घातली आणि सॅनिटायझर संपला असाच झाला। उपस्थितांनी मात्र हा प्रयोग फक्त फोटो सेशनसाठी आणि देखाव्यासाठी केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। मध्यंतरीच्या काळात खासदार हेमंत गोडसे यांनी 5000 रेमडेसिवीर मुंबईवरून आणल्याचं सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलं होतं। मात्र हे रेमडेसिवीर गेले कुठे याची माहिती कोणालाच मिळाली नसून गोडसे केवळ प्रसिद्धी स्टंट करत असल्याचं आता शिवसेनेकडूनच बोलले जात असल्यानं गोडसेंना घरचा आहेर मिळाला आहे। ब्युरो रिपोर्ट, एनसीएन न्यूज, नाशिक।